राष्ट्राय स्वाहा. अंदमानची बंदरं दिसायला लागल्याबरोबर सगळ्या राजकीय कैद्यांना बोलवलं. म्हणाले, काय म्हणाले असतील, हे बघा अंदमान निकोबारचं बेट दिसायला लागले, हे दिसायला लागले ना. मी तुम्हाला आज सांगतो, उद्या जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा आपल्या स्वतंत्र भारताचं हे पहिलं आरमार केंद्र व्हायला पाहिजे. काय विजन आहे. आता तुम्ही भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणा आणि अंदमान निकोबारची बेटं डोळ्यासमोर आणा. 3/4 समुद्रकिनारा एका टप्प्यात दृष्टीपथास पडतो. असा देश निवडता येतो. तिथंच समुद्र आहे. तिथं तुम्ही उभे राहिलात आणि दुर्बिणी घेऊन जर लावल्यात तर तुम्हाला 3/4 समुद्र किनारा दिसतो एका नजरेच्या टप्प्यात. आपलं पहिलं नेव्हीचं आरमार केंद्र हे व्हायला पाहिजे. हे माणूस कधी बोलला आहे? 1910ला. स्वातंत्र्य मिळालं 47ला. त्याच्यानंतर सावरकरांचं स्वप्न शब्द खरे ठरले. आज खरोखरच अंदमान हे आरमार केंद्र म्हणून निर्माण झालेलं आहे. मग आलं ते अंदमान, बोटीमधनं उतरवलं, सगळ्यांना घेऊन गेले सेल्युलर जेलमध्ये. बरोबर गळ्यातला बिल्ला बघितला. बिल्ल्यावर तारीख होती, सुटण्याची तारीख. आतमध्ये येण्याची तारीख 23/10/1910, 24/10 आपलं 24/12, आणि सुटण्याची तारीख 23/12/1960. आणि कुत्सितपणानं तो बारी जेलर म्हणाला, मिस्टर सावरकर, ब्रिटिश इतके दयाळू आहेत की ह्या तारखेला नक्की सोडणार तुम्हाला. परत एकदा सावरकर हसले आणि म्हणाले, तू मूर्ख आहेस, तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही वेड्या समजुतीमध्ये आहात. इतकी वर्ष या तारखेपर्यंत तुम्ही मुळात या देशामध्येच राहणार नाही आहात. त्यामुळे या तारखेपर्यंत मी कधी तिथे राहूच शकत नाही. बस थोडी वर्ष राहिलेत तुमची. मगाशी पार्थ एक फार छान वाक्य बोलला, फारच छान. 5 मिनटं देशाच्या इतिहासातली अख्खं देशाचं भवितव्य बदलून जातात. जी 5 मिनटं अय्यर आणि मादाम कामाई यायला जो उशीर झाला, ती 5 मिनटं देशाचं भवितव्य, इतिहास, भविष्य बदलून गेलं. ते झालं नसतं तर परिस्थिती काय होती माहिती आहे तुम्हाला? परिस्थिती अशी होती, 1901 ते 1910 हा 10 वर्षांचं जे दशक आहे हे भारताच्या इतिहासातलं अत्यंत महत्त्वाचं दशक आहे. क्रांतिकारकांनी इतका हैदोस घातलेला होता की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अनेक देशांवर ब्रिटिश राज्य करत होते. दर 2 आणि 3 वर्षांनी व्हॉइसरॉय चेंज व्हायचे. आता कसे बँकेचे मॅनेजर चेंज होतात बघा, लागे बांधे तयार होऊ नयेत म्हणून ही परिस्थिती असते. सारखं तिथेच ठेवलं तर कुणावर तरी प्रेम बसायचं आणि त्या प्रेमाच्या भानगडीमध्ये कुणाशी तरी काहीतरी संबंध निर्माण झाले तर ते ब्रिटिशांना घातक ठरेल. म्हणून असे संबंध निर्माण होत आहेत तोपर्यंत त्याची दुसऱ्या देशामध्ये बदली व्हायची. तसं बँकेमध्ये होतं. ती सिस्टीम आहे आपल्या बँकेमध्ये. आता जेव्हा व्हॉइसरॉय बदलले जायचे तेव्हा आता भारतावर नवीन व्हॉइसरॉयला पाठवायचं. तेव्हा अशी एक परिस्थिती इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निर्माण झाली होती. कुठल्याही 50 का 55 देशावर राज्य करत होते. मला कुठल्याही देशावर व्हॉइसरॉय म्हणून पाठवा, भारतावर नको, अशा विनंत्या ब्रिटिश अधिकारी पार्लमेंटमध्ये करू लागले. आणि हे संपूर्ण श्रेय ह्या दशकातल्या क्रांतिकारकांचं आहे. अशी दहशत. तिथे कधी कोण येऊन गोळी मारेल, कधी कोण चापे करेल, बॉम्ब टाकेल, कधी कोण कांदेरे नावाचा पोरगा येईल गोळी मारेल, काय सांगता येत नाही. आणि ह्या दशकातल्या संपूर्ण या श्रेयाचा महामेरू कोण होता? तो विनायक दामोदर सावरकर. मग हाच आतमध्ये गेला पाहिजे. देशाच्या बाहेर कुठल्या तरी कोपऱ्यातल्या एका अंदमानच्या जेलमध्ये टाकू याला, 50 वर्ष सडू दे त्याला तिकडे. ह्याचा संपर्क आला की सावरकर निर्माण होतात, आला की सावरकर, आला की राहिलंय. हेच कनेक्शन तुटलं पाहिजे. म्हणून अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा. आणि मनोबल इतकं खच्चीकरण करून टाकायचं, अशी भयानक शिक्षा द्यायची. आणि मग आणलं आणि त्या दुसऱ्या मजल्यावरच्या कोठडीमध्ये टाकलं, कड्या लावल्या. सगळ्या
कोठड्या आपण बघितल्या असतील, एकच दरवाजा आहे, एकमेव सावरकरांची कोठडी आहे, त्याला दरवाजाच्या बाहेर अजून एक लोखंडाचा दरवाजा. किती दहशत असेल हो. 5 फूट 2 इंच कृश शरीर यष्टीच्या एका माणसाची दहशत बघा. बरं, पाठीमागे असे कार्यकर्ते नव्हते, सैनिक बिनिक घेऊन नव्हते गेले, ते असे असे येतात ना, तसलं काहीही नव्हतं. किंवा असा फिरवायला मफलर पण नव्हता. पण दहशत होती बुद्धिमत्तेची, दहशत होती या देशप्रेमी असलेल्या या युवकाची. अपार देशप्रेम, अपार. राष्ट्राय स्वाहा.